श्रीनिवास पवार यांनी अजितदादांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। वारंवार आपण नेहमी बघितलं आहे की अजितदादांसोबत ते उभं राहताना दिसलेले होते। अनेक चुकांमध्ये पण सुखदुःखात पण उभे राहताना दिसले होते। मात्र शरद पवारांच्या मागे ते उभे असल्याचं दिसतं आहे। कुठेतरी शरद पवार हे एकटे त्यांना पाडलं जात आहे, अशा प्रकारचं युक्तिवाद जो आहे तो श्रीनिवास पवार यांनी केलेला आहे। कशा प्रकारे बघता या सगळ्याकडे? नाही, श्रीनिवास काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच संध्याकाळी तो व्हिडिओ माझ्यापाशी सुद्धा आला आणि मी सुद्धा तो ऐकला। त्यामुळे त्यांनी भूमिका जी घेतली आहे ती जी लोकांना वाटते अशीच भूमिका घेतलेली आहे। ते स्वतः अजितदादांचे सख्खे बंधू आहेत, दादांना जवळून त्यांनी बघितलेलं आहे। तसंच साहेबांनासुद्धा, माझ्यापेक्षा वय श्रीनिवास काकांचं जास्त आहे, त्यामुळे साहेबांनासुद्धा त्यांनी जवळून बघितलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मराठी माणूस म्हणून, पवार कुटुंबीय म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती सामान्य लोकांना पटणारी आहे आणि त्यांना ती पटती म्हणून आज ते तिथं पवार साहेबांबरोबर आणि सुप्रियाताईंबरोबर आहेत हे आपल्याला कुठंतरी जाणवतं। अजितदादांची आतापर्यंत मी एवढ्या वर्षात खूप काही ऐकत आले, परंतु हा घेतलेला निर्णय मला योग्य वाटत नाही। मी पवार साहेबांसोबत आहे, पवार साहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे असं देखील ते 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये। पवार साहेब हे खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाची जी ओळख आहे ते पवार साहेब आहेत, त्यांच्यामुळेच पवार कुटुंबाला ओळख मिळाली आणि पवार कुटुंबाची जी संस्कृती आहे ती खऱ्या अर्थाने काल श्रीनिवास काकांनी बोलून दाखवली। आम्हीसुद्धा त्याच विचाराने आजची जी भूमिका घेतलेली आहे। जेव्हा अजितदादांनी निर्णय जो घेतला तो घेतला तेव्हा आम्हा सगळ्यांना कुटुंब म्हणून ते आवडलं नव्हतं, वाईट वाटलं आणि काल श्रीनिवास काकांनी जी भूमिका घेतली तीसुद्धा पवार कुटुंबाची भूमिका आहे, ती एक संस्कृती आहे आणि ते पवार कुटुंबाची संस्कृती असं नाही। महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये राहणारे तमाम जनता आहे, सामान्य लोक, त्यांचीसुद्धा हीच भूमिका आहे जी काल श्रीनिवास काकांनी घेतलेली आहे। पण यामध्ये जर का बघायचं तर अजित पवारांकडनं वारंवार आरोप करण्यात येतो आहे की कुटुंब मला कुठंतरी एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे। याकडे कसं बघताय? कारण की आता ते दिसायला लागलेलं आहे, श्रीनिवास पवार असेल किंवा तुम्ही असाल किंवा इतर लोक असतील पवार कुटुंबामधले, ते सगळे शरद पवारांसोबत दिसत आहेत। कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत। पूर्वीसुद्धा आम्ही एकच होतो, विचाराला पक्के होतो, भूमिकेला पक्के होतो। आता पवार कुटुंब म्हणून आम्ही जिथं आहोत तिथं आहोतच ना। फक्त दादा आणि त्यांचा जो जवळचा परिवार आहे त्यांनी वेगळी भूमिका घेतली। त्याच्यामध्ये दादा असतील, काकी असतील, 2 मुलं असतील, त्या चौघांनी वेगळी भूमिका घेतली। पण पवार कुटुंब तसं 100पेक्षा जास्त लोकांचं कुटुंब आहे। त्यांनी जी पूर्वीची भूमिका तीच भूमिका ठेवलेली आहे। त्यामुळे पवार कुटुंबियांनी त्यांना एकटं पाडलं नाही, उलट त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे ते एकटे पडलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज संपूर्ण बारामतीमध्ये जे आहे ते दोन्ही गटाकडून जे आहे ते प्रचार सुरू झालेला आहे। तर राजेंद्र पवार असतील, सुनंदा पवार असतील, ते देखील आज प्रचार करतात। सुप्रियाताई, तर दुसरीकडे सुमित्रा पवार देखील प्रचारासाठी नाटेवाडी आणि संपूर्ण बारामती परिसर फिरतात। आता सगळे लोकात जाणार, लोकांशी संपर्क करणार, जे काही आजपर्यंत सामाजिक काम सर्वांनी मिळून केलेलं आहे त्या लोकांशी बोलून चर्चा करून योग्य अशी भूमिका घ्या अशी विनंती सर्वच जण करणार आणि त्याच पद्धतीने सर्वजण आज प्रचारामध्ये गुंतलेले आहेत। कुटुंबात कुठेतरी ही फूट जी आहे पडली आहे ती कुठेतरी भाजपने पाडली आहे असं श्रीनिवास पवार हे बोलताना देखील म्हणत आहेत। कुठेतरी असं वाटतंय तुम्हाला की BJPकडनंच पवार कुटुंबात फूट पाडून कुठेतरी पवार साहेबांना कमी करण्याचा प्रयत्न, कमी लेखण्याचा प्रयत्न किंवा त्यांना यश हे मागच्या वर्षात मिळालेलं आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय? आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर कुटुंब आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं। भाजपने पवार कुटुंब फोडलं ते तर खरं आहेच, पण त्याच्याचबरोबर त्या संस्कृतीला कुठेतरी तडा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला स्वहितासाठी। काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो, पण पक्ष फोडत असताना त्यांनी कुटुंबसुद्धा फोडलं। त्यामुळे अहंकाराने त्या ठिकाणी ते बोलत असताना कुठेतरी भाजपची एक भूमिका त्यांनी दाखवली आणि ती भूमिका म्हणजे कुटुंब आणि पक्ष फोडणं जर असेल हे लोकांना पटत नाही, लोकांच्या मनामध्ये होतं, ह्याच्यामागे कर्ताधनी कोण आहे आणि काल स्वतः त्यांनी बोलून दाखवलं मीच आहे
कुटुंब आणि पार्टी फोडण्याचा करता धनी आणि तिथं कुठंतरी आता लोकांचं मत झालेलं आहे. असंच जर चालत राहिलं तर हे योग्य ठरणार नाही. म्हणून लोकच आता भाजपच्या विरोधात तिथं लोकांचं जनमत झालेलं आपल्या सर्वांना बघायला मिळतं. पवार कुटुंबात ही कटुता कुठंतरी संपणार का? पण कुठं संपणार, कुठं जाऊन संपणार आहे तुम्हाला वाटतं? लोकशाहीच्या माध्यमातून भाजपला महाराष्ट्रातून तडीपार केल्यानंतरच मला असं वाटतं की हे सगळं थांबेल. कारण का सामान्य लोकांचे विषय आज सरकारकडनं कुठेही चर्चेत आणले जात नाहीत, त्याच्यावर निर्णय घेतले जात नाहीत आणि कशावर बोलणं चाललं जातं. एक आम्ही कसं आसामला गेलो त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणतात, जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आम्ही पक्ष कसा फोडलो ह्याच्यावर जास्त बोलतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी आता लोकांना या गोष्टीचा तिरस्कार येतोय आणि म्हणूनच तिथं लोक आता भाजपच्या विरोधात आहेत. चंद्रबाबू यांचं यावर असं म्हणणं आहे की तुम्ही एकीकडे देवेंद्र फडणवीसांना केलं तर फोडा आणि जोडा अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस राजकारण करतात, तर दुसरीकडे शरद पवारांना मात्र केलं की ते त्याला चाणक्य नीती म्हणतात. शरद पवार साहेबांनी कुठलंही कुटुंब फोडलेलं नाही. ते जर धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलत असतील तर त्यावेळेससुद्धा अनेक वेळा सांगूनसुद्धा धनंजय मुंडे स्वतःहून मुंडे साहेबांना सोडून त्या पक्षातून बाहेर आले. खरं तर धनंजय मुंडे साहेबांना हा प्रश्न चित्रा वाघ ताईंनी विचारला पाहिजे असं माझं मत आहे. काही लोक ॲडजस्टमेंट करतायत आपण मोदी सरकारच्या विरोधात लढत असताना, असं देखील एक तुम्ही ट्विट केलेलं आहे. निलेश लंकेंचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही ट्विट केलं होतं. नक्की तुम्हाला त्यामुळे माझं एकच मत आहे की जे प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील व राहुल गांधी असतील आणि सर्व प्रमुख त्या पक्षाचे जे नेते आज BJPच्या विरोधात लढत आहेत. सामान्य लोक आणि सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी लढत आहेत. पण तशीच भूमिका आमच्यासारखे जे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले जे नेते कार्यकर्ते आहेत ते तशी भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जेव्हा काही लोक जर ॲडजस्टमेंटमुळे असेल नाहीतर दोन भूमिका त्यांच्या मनामध्ये असतील, कन्फ्यूज असतील की काय करायचं, ह्याच्यामुळे नुकसान हे नेत्यांचं झालं तर फक्त एका व्यक्तीचं होऊ शकतं, पण ह्याच्यामुळे सामान्य लोकांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहून सामान्य लोकांच्या वतीने भाजपच्या विरोधात लढण्याची जरूरत आहे. एखादा नेता जरी शांत झाला तरी त्याचा फटका हा कुठं ना कुठेतरी बसू शकतो. त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच आमदारांनी भूमिका घेतली पाहिजे भाजपच्या विरोधातली. म्हाडा संदर्भात मोठ्या प्रमाणात ट्विट केलेलं आहे. इंदापूरमध्ये जो 2 दिवसापूर्वी गोळीबार झाला त्यावरून तुम्ही ट्विट केलं की काही लोक जे आहेत ते अशा प्रकारे गुंडांना जर भेटून पुष्पगुच्छ देत असतील तर पुण्यामध्ये अजून वेगळं काही होणार नाही की लोक तुमचा कोणाकडे मुख्यमंत्र्यांना गुंड भेटतात, उपमुख्यमंत्र्यांना गुंड भेटतात. उपमुख्यमंत्री अजितदादा एका जाहीर भाषणामध्ये म्हणतात की एका व्यक्तीला मोका लागत होता पण तो मी लावून दिला नाही. आणि मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठंतरी गुंडांना एक सहकार्य केलं जातं आणि या वातावरणामध्ये गुंडांची दहशत ही वाढते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि दिवसाढवळ्या लोक कोणालाही गोळ्या घालायला लागले, आमदार गोळ्या घालायला लागले. तर ह्याच्यावरनं कुठंतरी एक असं वातावरण महाराष्ट्रामध्ये चाललं आहे की जसं बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये व्हायचं तेच आता महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले. त्यामुळे तुम्ही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अजितदादा एका गुंडाला तिथं ताकद देत आहेत. मग हे जर तुम्ही करणार असाल, अशा पद्धतीने तुम्ही भूमिका बदलून आज ही नवीन भूमिका घेत असाल तर हे लोकांना पटत नाही. याचा विरोध हा केला पाहिजे आणि हे सरकार गुंडांना हाताशी धरून येणारी लोकसभा लढेल असं आमचं सगळ्यांचं मत आहे. रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील कुठेतरी वेगळा विचार करण्याच्या संदर्भात माहिती मिळते आहे. म्हाडा त्या संदर्भात ते घेतात नाही घेतात मला माहीत नाही, पण असे 22-23 आमदार नक्कीच देतील. आणि रामराजे नाईक निंबाळकर एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मी एवढंच याच्यावर बोलेल की फक्त आता तो निर्णय घेतात नाही घेतात हे मला तरी सांगता येणार नाही. पण अजितदादांच्या ज्या पार्टीमध्ये जे आमदार आहेत आणि जे नेते आहेत, नेते सोडून द्या, ज्यांच्यावर कारवाई झाली ते काय कुठे परत येणार नाही, कदाचित साहेब त्यांना परत घेणार नाहीत. पण राहिला प्रश्न आमदारांचा, त्यातले अनेक आमदार हे परत यायला इच्छुक आहेत. कारण की त्यांचं असं मत आहे लोकसभेलाच जर एवढं BJP दाबत असेल तर विधानसभेला भावसुद्धा देणार नाही. त्यामुळे कशाला आपण आपलं नुकसान
तिथं करावं म्हणून बरेच आमदार तिथं येतील. ही तर फक्त सुरुवात आहे. अकलूजमध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर होते, यासोबतच स्वतः मोहिते पाटील होते, दीपक चव्हाण होते, अनिल देसाईचे DCC बँकेचे सदस्य आहेत. ही सर्व मंडळी होती आणि त्यांना एकत्रित निर्णय केलेला आहे की कुठंतरी माड्यामधलं जे तिकीट आहे भाजपचं ते कापलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार मिळाला पाहिजे, अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ. वेगळा निर्णय म्हणजे नेमकं काय असणार या संदर्भात अजून स्पष्टता नाही. मात्र तुमच्याशी काही संपर्क साधला आहे का? भाजपने त्यांचं तिकीट हे माढा मतदारसंघाचं तिथं दिलेलं आहे आणि तिथं ते दिल्यानंतर बऱ्यापैकी खतखत त्या उमेदवारांच्या आणि भाजपच्या तिकीटच्या विरोधात हे कुठेतरी भाजपमध्ये सुद्धा आहे. आणि जे काही नेते साहेबांना सोडून भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी मनामध्ये वाटते वेगळी एक भूमिका घ्यावी. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक सकारात्मक निर्णय तिथं होताना दिसेल आणि लोक त्या निर्णयाच्या बाजूने भक्कमपणे राहतील असाही विश्वास आम्हाला वाटतो. तुम्ही सातत्यानं दावा करताय की अनेक एक मोठा गट आमच्यासोबत येणार आहे. किती आमदारांना संपर्क केला? मी नेहमी हेच सांगतोय आणि मी जे बोलतो ते फक्त हवेतलं बोलतो असं नाही. चर्चा ही कुठेतरी ऐकत असतो. चर्चा ऐकल्यानंतर एक गोष्टीची जाणीव होते की 12-13 आमदार हे BJPच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व एक मराठवाड्यातले नेते तिथं करत आहेत. त्याच्याचबरोबर कदाचित असंही दिसतं कोकणातल्या एका नेत्यांचा त्यांना पाठिंबा दिसतोय. एका बाजूला दादांबरोबर आहे असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला भाजपबरोबर चर्चा करायची असं एक कुठंतरी तिथं एक ट्रेंड चालू आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर 22-23 आमदार असे आहेत की ते आता म्हणत आहेत की येत्या काळामध्ये आपल्या नेत्याला आणि आपल्या पक्षाला म्हणजे घड्याळाला तिथं न्याय BJP देणार नाही. कारण का 200पेक्षा जास्त सीटवर BJP लढायचं म्हणते आमदारकी. आणि मग असं जर होणार असेल तर हातात 88, मग एकनाथ शिंदे साहेबांना किती ना आपल्याला किती, या चर्चेमध्ये बरेच लोक नाराज आहेत आणि या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे लोकसभेमध्येच बरेच आमदार हे परत एकदा आपल्या घरी यायला सुरुवात होईल असं आम्हाला वाटतं. अजित पवारांना या निमित्तानं काय संदेश द्याल? कारण श्रीनिवास पवारांनी काल थेट भूमिका घेतली आणि थेट काटेवाडीतल्या गावकऱ्यांशी बोलताना त्यांना म्हटलंय की त्यांना वेगळा निर्णय घेतलेला आहे, आम्ही मात्र तिथंच आहोत आणि जर वडिलांना अशा पद्धतीने कोणी सोडणार असेल तर हे कधी खपवून घेतलं जाणार नाही. नागरिक म्हणून आम्ही सर्वांनी जी काही भूमिका घ्यायची ती घेतलेली आहे. आदरणीय दादांना तिथं विनंती पूर्वी आम्ही केली आहे. पण आता ज्या पद्धतीने भाजप त्यांच्या माध्यमातून साहेबांवर टीका ही करून घेत आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं. मी तर तसा लांबचा त्यांचा पुतण्या आहे. आता काल श्रीनिवास काका हे त्यांचे सख्खे बंधू, युगेंद्र सख्खा पुतण्या, त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कुटुंबाबरोबर साहेबांबरोबर राहण्याची भूमिका आहे. ती भूमिका घेत असताना त्यांनी जे छोटंसं भाषण श्रीनिवास काकांनी काल केलं ते तुम्ही थोडं डिटेलमध्ये ऐका. त्याच्यावरनं पवारांची विचारसरणी आपल्याला कळेल. आणि ती पवारांची विचारसरणी अशी नाही, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नागरिकाला विचारलं की तुम्हाला काय वाटतं, जी श्रीनिवास काकांनी काल भूमिका घेतली, जे अजितदादांचे सख्खे बंधू आहेत, तीच भूमिका सामान्य लोकसुद्धा तिथं घेतात. त्यामुळे सामान्य लोकांची ही भूमिका झालेली आहे जी येत्या काळामध्ये दादांच्या पार्टीला खूप महागात पडेल. निलेश लंकेचा स्वीकार केला, आता मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकरांचा स्वीकार होणार आणि उर्वरित जे आमदार आहेत त्यांचा देखील स्वीकार होणार का? नाही, तुम्ही ज्या 2 नेत्यांचं नाव घेतलं ते तसे मोठे आहेत, त्यामुळे साहेबांची भूमिका त्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. पण माझं एक प्रामाणिक मत आहे, काही आमदार असे आहेत ज्यांना मारून मुटकून दाबून प्रेशर देऊन वेगळ्या केसेस तुमच्यावर टाकू, अडचणीत आणू असं सांगून तिथे घेऊन गेलेले आहेत आणि ते विचारात तसे पक्के आहेत. साहेबांच्या विरोधात काय बोललेले नाहीत, विचाराच्या भूमिकेच्या विरोधात तिथं बोललेले नाहीत. अशा आमदारांना परत घ्यायला काही हरकत नाही जर ते येणार असतील आणि लगेचच पुढच्या काही काळामध्ये आपल्याला सर्वांना त्या गोष्टी होताना बघायला मिळतील. तुम्ही आता म्हटलं की 2019 तुम्ही आता म्हटलं की फडणवीसांनी 2 कुटुंब फोडलं आणि 2 पक्ष फोडले हे मान्य केलं. पण चंद्रकांत पाटील असं म्हणतायत की पवारांनी 2019 सालीच आमची युती फोडली आणि ह्याच पवारांना पराभूत करण्यासाठी मी आज मैदानात उतरलोय. आज बारामतीमध्ये प्रचार करत असताना चंद्रकांत पाटील म्हणतात. नाही, हरकत नाही. म्हणजे चंद्रकांत दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसे ते मूळचे कोल्हापूरमध्ये त्यांना आमदारकी लढण्याचं धाडस नसल्यामुळे ते पुण्यामध्ये आले. आता ज्या व्यक्तीचं निवडणूक लढण्याचं धाडसच नसेल आणि मग सेफ सीट आपलं कुठलं आहे जिथं सगळ्यात जास्त भाजपचे आमदार आहेत अशा ठिकाणावरून तुम्ही लढता, मग तुमचं धाडस नसताना तुम्ही असं वक्तव्य करत असतील तर लोक थोडी ऐकणार आहे की तुम्ही काय बोलाल. त्यामुळे आज हवेत जाऊन तुम्ही काय बोलाल, तुम्ही काय बोलताय की पवार साहेबांना आपल्याला पाडायचं आहे, तुम्ही कोण निर्णय घेणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही धमकी दिली तरी लोक जो काही योग्य निर्णय घेतील. तुम्ही अहंकार नाही तर तुम्ही जेव्हा हवेत जाता तेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात सुद्धा तिथं बोलता, तिथं कर्मवीर भाऊराव अण्णांच्या विरोधात बोलता.
ही तुमची विचारसरणी आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्याकडे, तुमच्या ताकदीकडे, तुमच्या धमकीकडे आम्ही सोडा सामान्य लोकसुद्धा खूप किंमत देत नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.